उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा गोळीबाराचा थरार. स्कूटीवर दूध आणण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकावर अज्ञाताकडून गोळीबार. जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. शिक्षक पदवीधर आमदार कशाला हवेत? या आमदार प्रशांत बम यांच्या प्रश्नावर काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचं सडेतोड उत्तर. आता पाहूयात सविस्तर बातम्या. छत्रपती संभाजीनगर शहरात पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न निर्माण होतोय. एका आठवड्यात सलग 2 वेळा शहरात गोळीबार झाल्याची घटना घडली असून बुधवारी पहाटे शहरातील एका व्यावसायिकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. तर या घटनेत त्या व्यावसायिकाचा सुदैवानं जीव वाचलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील नवाबपुरा परिसरात एका व्यावसायिकावर गोळीबार झालाय. बुधवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हसीब मोहम्मद सलीम काझी हे खारी टोस्ट आणण्यासाठी जात असताना अनोळखी इसमानं त्यांच्यावर गोळीबार केला. हसीब काझी हे जमीन खरेदी विक्री व्यवसाय करत असून ते सकाळी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या ॲक्सेस सुझुकी गाडीवरून जात असताना त्यांच्या घरापासून अवघ्या 50 फूट अंतरावर अचानक फटाक्यासारखा आवाज आला. त्यांनी गाडी थांबवून पाहिलं असता समोर 6 फूट उंचीचा सडपातळ बांध्याचा अनोळखी इसम उभा होता. त्यानं शिवीगाळ करत हसीब यांच्या दिशेनं गोळी झाडली. सुदैवानं गोळी त्यांच्या टोपीच्या अगदी जवळून गेली, त्यामुळे ते घाबरून घरी परतले. यानंतर त्यांनी मित्र शहबाज खान याला घटनेची माहिती दिली आणि उजेड पडल्यावर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. गाडीची पाहणी केली असता तिच्या डाव्या बाजूला ॲक्सेस 125 या अक्षरांच्या मधोमध गोळी लागल्याचं आढळले. हसीब काझी यांचे भाडेकरू नासेर सय्यद रऊफ यांच्यासोबत काही दिवसांपासून वाद सुरू होता. त्यानं यापूर्वी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता आणि हसीब यांना अडकवण्याची धमकी दिली होती, असं फिर्यादीनं सांगितलंय. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरडकर आणि तपासी अधिकारी साळवे करतायत. दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एका आठवड्यात दुसरी घटना घडली असून अन्य एका घटनेमध्ये धारदार शस्त्र दाखवून व्हिडिओ व्हायरल केल्याचं देखील उघडकीस आलंय. त्यामुळं छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलिसांचा धाक संपला की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. मैं जो है तो सुबह 4:15 बजे बेकरी के ऊपर इफ्तार वो सहरी के वास्ते बेकरी पे सामान लाने जा रहा था कुछ, तो अचानक घर पे से जब मैं यहाँ आया तो मेरे गाड़ी के ऊपर एक फायर हुआ तो मेरे को ऐसा लगा कि मेरी गाड़ी का टायर फूट गया. मैंने जैसी गाड़ी थोड़ी स्लो करके पलट के देखने की कोशिश करा, उतने में उस सामने वाले ने दूसरा फायर करा जो मेरे सिर के बहुत नजदीक से गया. मेरी सिर की टोपी हट गई उससे और मैंने इसकी कंप्लेंट जिन्सी पुलिस स्टेशन में दिया. पुलिस वालों ने आके पूरा उसका इन्वेस्टिगेशन करे. अभी और तहकीकात कर रहे हो. क्या कारोबार करते हैं? मेरा जमीन का रियल एस्टेट का बिजनेस. और ये कैसा था, आपने देखा उसको? असल में लाइट यहाँ बहुत अंधेरा था, लाइट गई हुई थी और उसने मेरे को जब उसके हाथ में जब दूसरा राउंड जो फूटा उसके हाथ में तो थोड़ा उसकी रोशनी हुई तो मेरे को खाली उसका हल्का हाइट दिखी और रूम पे लाइट चॉकलेटी बिस्किट कलर का रुमाल बांधे हुआ था उसको. क्या गाड़ी की लाइट चालू होंगी? मेरी गाड़ी की लाइट सामने जा रही थी, साइड से फायर करा. उसने मेरे को गाली दिया, तेरी माँ की बोल के डायरेक्ट आंख पे गोली चलाने को आया हूँ. कितने नजदीक से मारा? 7-8 फीट. क्या लगता है आपको, क्या वजह, कौन हो सकता है ऐसा? अब मेरे तो किसी से कोई पर्सनल जाती दुश्मनी नहीं है. ये ऐसा
बुजदिली का मुजाहिरा कौन करा, पुलिस प्रशासन ने देखना चाहिए। वक्त क्या था? टाइम सुबह के 4 के आसपास। आप कहाँ पे निकले थे? मैं मेरे घर से निकल के चंपा चौक जा रहा था बेकरी पे। विधान परिषद सभागृहात शिक्षक पदवीधर आमदार कशाला हवेत असं विधानसभा सभागृहात वक्तव्य गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी केलं होतं. त्यांना काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी सडेतोड उत्तर दिलंय. विधानसभेमध्ये प्रशांत बंब नावाचे आमदार यांनी विधान परिषदच्या सर्व सदस्यांबद्दल ज्या पद्धतीची आगपाखड केली, सोबतच त्यांनी हे सुद्धा वक्तव्य केलं. नाही, आता हे संविधानानंतर पाहूया. संविधानाच्या नंतर पाहू. सभापती महोदय, राज्यातले सर्व पदवीधर आणि शिक्षक आमदार यांचे पद रद्द केले पाहिजे आणि विधान परिषद सुद्धा बरखास्त केली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. प्रशांत बंबच्या बापाचं संविधान नाही आहे, प्रशांत बंबच्या बापाचं संविधान नाही आहे आणि त्याच्या बापाचं विधानमंडळ नाही आहे. कोणाच्या मेहरबानीवर इथले विधान परिषदचे लोक निवडून आले का? कोण हा प्रशांत बंब? वारंवार शिक्षकांच्या संघटनेवर आग पाकड करण्याची ताकद कशी काय निर्माण झाली आहे? त्यांनी या संपूर्ण सभागृहाची माफी मागितली पाहिजे, नाहीतर आम्ही ही चर्चा होऊ देणार नाही. सभापती महोदय, कोण हा प्रशांत बंब? त्याच्यामुळे सरकारने त्याला समज दिली पाहिजे, त्यांनी या सभागृहाची माफी मागितली पाहिजे. आणि तरी मी या संपूर्ण या सभागृहाचा इतिहास सांगतो. विधान परिषदची निर्मिती काही विधानसभेमध्ये नाही झाली. विधान परिषद पहिले निर्माण झाली या देशामध्ये आणि नंतर विधानसभेची निर्मिती झाली. हे काही त्यांच्या बापाच्या भरोशावर नाही आहे. म्हणून या प्रशांत बंब सारख्या माणसाला त्याला समज दिली पाहिजे, त्याला व्यसन घातलं पाहिजे आणि त्यांनी या सभागृहाची माफी मागितली पाहिजे अशी माझी मागणी आहे. शासनाच्या वतीनं माननीय शिक्षण मंत्री दोन कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्री सभागृहामध्ये आहेत. संविधानाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीची चर्चा जर खालच्या सभागृहात झाली असेल आणि सन्माननीय सदस्याच्या तीव्र भावना असतील तर शासनाच्या वतीने आपण उपस्थित आहे, जरा त्या संदर्भात बोलावं. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य महोदयांनी जी भावना व्यक्त केली काल, विधानसभेच्या सभागृहामध्ये शालेय शिक्षण विभागावर चर्चा करत असताना त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केलेत. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आता आपण जे काही मुद्दा ठेवलेला आहे तो मुद्दा माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातला जाईल. बुद्धप्रिय कबीर यांच्या स्मृती दिनानिमित्त भाई सुभाष लोमटे, नगरसेवक मिलिंद दाभाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बुद्धप्रिय कबीर मार्ग इथं अभिवादन सभेचं आयोजन ऍडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. यावेळी मान्यवरांनी बुद्धप्रिय कबीर यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना अभिवादन केलंय. आंबेडकरवादी डाव्या परिवर्तनवादी चळवळीचे हाडाचे कार्यकर्ते व दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे सेक्रेटरी बुद्धप्रिय कबीर यांच्या 5व्या स्मृतिदिनी नागसेनवन परिसरातील बुद्धप्रिय कबीर मार्गाच्या फलकासमोर अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्या प्रतिमेच्या फलकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांच्यावरील स्मृती ग्रंथाच्या नवीन आवृत्ती प्रकाशित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आलाय. आभार प्रदर्शन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे सेक्रेटरी किशोर म्हस्के यांनी केलाय. यावेळी किरणराज पंडित, प्राध्यापक नामदेव गाय समुद्रे, डॉक्टर बाळासाहेब गायकवाड, अमित घनघाव, सतीश साळवे, विशाल सातदिवे, ऍडव्होकेट प्रवीण इंगळे, ऍडव्होकेट अमोल घोगले, गौतम गायकवाड, संतोष सावडेकर, सचिन म्हस्के, ऍडव्होकेट प्रमोद नरवडे, डॉक्टर अविनाश सोनवणे, प्राध्यापक मधुकर काकडे, अजय काकडे, प्राध्यापक प्रकाश प्रधान, मनसूर कासम सय्यद, बाबूराव वाकेकर, अंकुश खोतकर, गौतम खरात यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. साथी सुभाष लोमटे, नगरसेवक मिलिंद दाभाडे, ऍडव्होकेट अभय टाकसाळ, कैलास जगताप, सतीश दवणे, मुकुल निकाळजे यांच्यासह अनेकांनी बुद्धप्रिय यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. त्याचं नाव घेताना मी स्वार्थी कार्यकर्ता म्हणून ऑटोमॅटिक
उद्गार बाहेर पडतो. म्हणजे चळवळीतला असा प्रत्येकाच्या तोंडून त्याला निस्वार्थ म्हणलं जातं, त्याचा उल्लेख निस्वार्थ कार्यकर्ता म्हणून ऑटोमॅटिक उद्गार निघतात. असं तो आपल्या शहरातला मला वाटतं एकमेव कार्यकर्ता आहे. आम्ही सगळे लहानचे मोठे सोबत झालो, परंतु आमच्यामध्ये फिजिकली सगळ्यात स्ट्रॉंग तोच होता. आम्ही त्याला म्हणायचो तुला 100 वर्ष काय व्हायचं नाही. आणि आम्ही त्याला म्हणायचो आमचे किस्से तुझ्या मुलाबाळांना सांगायचं. परंतु आमच्या वाट्याला असं दुर्दैव आलं, आम्ही जेवढे मित्र आहेत, संजय जगताप आहे, मी, आम्ही सगळे खूप सोबत राहायचो. एका ताटात जेवायचो. तर आम्हाला त्याला श्रद्धांजली अभिवादन करण्याची असं कधी विचारही नव्हता आला. परंतु आज त्याला 5 वर्ष कसे गेले हे लक्षात नाही आलं. आपण बसलो होतो लेणीला, तेव्हा अभय भाऊचा हा प्रस्ताव होता की आपण त्याचं कुठेतरी नाव दिलं. या भागामध्ये त्याचा खूप वावर होता. विद्यार्थी नेता म्हणून त्यांनी या भागामध्ये वर्षानुवर्ष काम केलं. तर अनेक विद्यार्थी नेते आहेत, परंतु बुद्धप्रियेचा विद्यार्थी नेता म्हणूनही निस्वार्थ विद्यार्थी नेता असा उल्लेख प्रत्येक जण करता. मग आम्ही हा भाग ठरवलं की या भागाला नाव देऊ. आता अभय भाऊनी म्हणाले ते महापालिकेत अधिकृत होईल तेव्हा आणखी करू, पण आपण आता हे गृहीत धरा की अधिकृतच आहे. या रोडला बुद्धप्रियेशिवाय दुसरं कोणाचंही नाव इथं आपण प्रशासनाला देऊ देणार नाही. आणि आता महापालिकेची बॉडी अस्तित्वात जेव्हा केव्हा येईल, आम्ही सभागृहात असो नसो आपल्या विचाराचे लोक तर असतीलच, त्या सगळ्यांना एकत्र करून या रोडचं नाव अधिकृत करून घेऊ. आणि महापालिकेच्या खर्चातून या ठिकाणी आपण मोठी भव्य कमान त्यांच्या नावाने या ठिकाणी लावून घेऊ. बुद्धप्रिय कसं काय त्या बिमारीच्या जोखडात सापडला कळायला मार्ग नाही, कारण तो स्पोर्टमॅन होता. छत्रपती संभाजीनगर शहरातील MGM रुग्णालयाच्या परिसरात वारंवार दुचाकी चोरी होत असल्यानं सिडको पोलिसांनी शिफ्टनुसार गस्त घालण्यास सुरुवात केली. 250 CCTV तपासून आरोपीचा माग काढला आणि त्या सराईत चोरट्याकडून अनेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या एकूण 9,80,000च्या 15 दुचाकी जप्त केल्याची प्रशंसनीय कामगिरी सिडको पोलिसांनी केली आहे. मोहम्मद हमीद अहमद सिद्दीकी असं अटक करण्यात आलेल्या सराईत दुचाकी चोराचं नाव आहे. प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पडेगावातील साई नगरात राहणारे नितीन वाघ यांची दुचाकी 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास MGM रुग्णालयासमोरून चोरट्यांनी लंपास केली होती. प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांना आरोपी मोहम्मद हमीद हा चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. माहिती आधारे पथकानं सनी सेंटर, पिसादेवी रोड इथं सापळा रचला. मिळालेल्या माहितीप्रमाणे आरोपी विना क्रमांकाच्या दुचाकीसह तिथं पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. प्राथमिक चौकशी दरम्यान आरोपीनं उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या सांगण्यावरून एकूण 15 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. आरोपी विरुद्ध सिडको, वेदांतनगर, उस्मानपुरा पोलीस ठाण्यात एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक आयुक्त सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक प्रमोद देवकते, सुभाष शेवाळे, मंगेश पवार, प्रदीप दंडवते, सहदेव साबळे, विशाल सोनवणे, प्रदीप फरकाडे आदींनी केली आहे. तपासादरम्यान आरोपी मोहम्मद हमीद यानं बनावट चावीचा वापर करून दुचाकी चोरत असल्याची कबुली दिली. अनेक वाहन मालक दुचाकीचं इग्निशन, लॉक आणि चाव्या वर्षानुवर्षे बदलत नाहीत, त्यामुळे घासलेल्या जुन्या चाव्यांनी 10 पैकी 5-7 दुचाकी सहज उघडता येतात असं आरोपीनं सांगितलंय. त्यामुळे आपल्या दुचाकीच्या सुरक्षेसाठी दर 2-3 वर्षात इग्निशन लॉक बदलावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची,
परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या। शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। औरंगजेबाचा द्वेष नक्कीच करा, पण इतर धर्माचा आदरही करा। पंतप्रधान अजमेर शरीफ दरगाहला केंद्रीय मंत्री गडकरी यांची ताजुद्दीन बाबाला चादर चालते। कुराण आणि आयात असणारी चादरीचा आपण सन्मान करणं शिकलं पाहिजे असं प्रतिपादन विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सभागृहात केलंय। जो नागपूरमध्ये एक व्यक्ती वारली, ती इटारसीला जात असताना वारली, तिचा दंगलीत सहभाग होता नव्हता मला माहिती नाही, परंतु शेवटी एक व्यक्तीचा जीव गेलाय। सभापती महोदय, आपण सुद्धा एक संवेदनशील कार्यकर्तेच म्हणता येईल, भले वरती बसलेले असला तरी, परंतु ज्या पद्धतीनं आपण कबर आणि बाबर उकरून काढतोय, वाटतं आपण कोणत्या जमान्यात चाललेलो आहे। एकीकडे सुनीता विल्यमच्या विषयी बोलतो आपण, कशा पद्धतीने 29,000 स्पेस मधून ती कशा पद्धतीने इथं आली। वेगवेगळे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आपण आलेलो आहे आणि आपण कबर आणि बाबर करत बसलेले सभापती महोदय। आणि म्हणून अशा करत असताना ज्या पद्धतीनं काल परवा कामरावर हल्ला झाला, हा शोभनीय का? काबरा बोलला, मला असं वाटतं ह्या सगळ्या बोलत असताना व्यक्ती स्वातंत्र्यावर कुठे हल्ले होण्याची आवश्यकता नाही सभापती महोदय।
सभापती महोदय, परवाच्या दिवशीची नागपूरला दंगल झाली. दंगल होत असताना दोन्ही बाजू याला जबाबदार आहे. दोन्ही बाजू सभापती महोदय जबाबदार आहे. औरंगजेबाच्या कबरीविषयी तर सगळीकडे आंदोलन झालं, पण नागपूरमध्येच का दंगल झाली हा पण सभापती महोदय शोध घेण्याचा विषय. सभापती महोदय, मुख्यमंत्र्यांनी भले हे म्हणणं नाकारलं असेल, परंतु माझ्याकडे व्हिडिओ आहे सभापती महोदय. आज आपण बोलतो, आपण कोणत्या जमान्यात आहे? सभापती महोदय, नागपूरला ताजुद्दीन दर्गा मी माहिती घेतली सहज घेतली. नितीन गडकरींची वडिलांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला असं सांगितलं मला. नितीन गडकरी एक संवेदनशील नेतृत्व आहे, आपल्या राज्याचं नाही देशाचं म्हणता येईल. यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि यांच्या पुढाकारातून ते नाशिकचं ताजुद्दीन दर्गा, चांगली गोष्ट आहे, म्हणजे त्यांच्यामुळे झालं. आज पहिली चादर त्या दर्गेवर नितीन गडकरींची जाते. सभापती महोदय, आपल्या देशातला अजमेरचा दर्गा सगळ्यात मोठा आहे, आपण मानला जातो. गरीब नवाज का काय त्या दर्गा आहे. देशाचे पंतप्रधान तिथं सभापती महोदय चादर पाठवतात ना, चादर पाठवतात सभापती महोदय. सभापती महोदय, ही चादर तुडवल्या गेली, या चादरीवर आयात लिहिलेलं असतं. माझ्याकडे फोटो आहे. म्हणून औरंगजेबाविषयी कोणाला प्रेम नाही आहे, नसलंच पाहिजे. या देशाला हिंदू असेल मुसलमान याच्यात विषयच येत नाही. औरंगजेब आक्रमक होता. अबू आझमीला जेलमध्ये नाही टाकत आपण. औरंगजेबाची बाजू घेतो. कुठे गेला औरंगजेबाला त्या अबू आझमीला जेलमध्ये टाकून? कुठे टाकला जेलमध्ये? ते नाही टाकत. कोरटकर 1.25 महिन्यानं अटक होतो. राहुल सोलापूरकर अजून मोकळा फिरतोय सभापती महोदय, अजून फिरतो. आणि एकीकडं मी बाजू घेत नाही, परंतु ही चादर होती, हिच्यावर नाचलं गेलं, ही जाळली गेली. कोणती चादर असो त्याच्यावर कुराणातली आयात लिहिली जाते सभापती मध्ये, एक ओळ का नाही लिहिली जाते. म्हणून कुराणाचा आयात जाळल्यानंतर मला वाटतं काही भावना तीव्र होऊ शकतात. म्हणजे आपण ह्या धर्माच्या बाबतीत कशा पद्धतीनं वागतो हा माझा मुद्दा याच्यामध्ये. आणि जर आपल्याला ताजुद्दीन बाबाची दर्गा नितीन गडकरींनी दिलेली चालते, अजमेरच्या शरीफच्या अजमेर दर्ग्याला नरेंद्र मोदी साहेबांना दिलेली आपल्याला चादर चालते, आणि मग ही चादरीवर तुम्ही पायदळी तुडवता, हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे सभापती महोदय. मला वाटतं सगळ्या धर्माचा आदर आवश्यक आहे. आणि म्हणून सगळं हे होत असताना सभापती महोदय, या राज्याची जर आताची कायदा सुव्यवस्थेची जर परिस्थिती बघितली तर मला वाटतं या राज्यात पुन्हा ताकदीनं काम करण्याची आवश्यकता आहे. महानगरपालिकेच्या अनधिकृत नळ शोधक पथकानं पायलट बाबा नगरी इथं 18 अनधिकृत नळ कनेक्शन खंडित केलेत, तर पथकाच्या सतर्कतेनं हर्सुल टी पॉइंट इथं अनधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न फसला असल्याची बाब उघडकीस आली आहे. मोहल्ला पायलट बाबा नगरी, संतोषी माता नगर, चिकलठाणा इथं असलेल्या 250 मिमी मुख्य जलवाहिनीवर अंदाजे 200 ते 250 अनधिकृत नळ कनेक्शन असल्याची तक्रार प्रशासक तथा आयुक्त मनपा जी श्रीकांत यांना प्राप्त झाल्यानं सदरील ठिकाणी उप अभियंता महेश चौधरी, विशेष पथकातील अभियंता रोहित इंगळे यांच्यासोबत कनिष्ठ अभियंता कल्याण सातपुते, सुपरवायझर सत्तारभाई तसंच अनधिकृत नळ शोध पथकाचे कर्मचारी वैभव भटकर, स्वप्नील पायकडे, तमीज पठाण, तुषार पोटपिल्लेवार आणि सागर डिघोळे तिथं हजर झाल्यावर आज एकूण 18 नळ खंडित करण्यात आले. तसंच या जलवाहिनीवर यापुढे ही कारवाई सुरू ठेवण्यात येऊन संपूर्ण अनधिकृत नळ खंडित करण्यात येतील, जेणेकरून पुढील भागात नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती अनधिकृत नळ शोधक पथकानं दिली आहे. तर मोहल्ला हर्सुल टी पॉइंट येथील छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या मागील बाजूस असलेल्या मनपाच्या 250 मिमी मुख्य पंपिंग जलवाहिनीवर काही नागरिक रात्रीतून 10 अनधिकृत नळ घेत असल्याचं कळताच सदरील ठिकाणी विशेष पथकातील अभियंता रोहित इंगळे सोबत अनधिकृत नळ शोध पथकाचे कर्मचारी वैभव भटकर, स्वप्नील पायकडे, तमीज पठाण, तुषार पोटपिल्लेवार आणि सागर डिघोळे हे कनेक्शन देणाऱ्या अवैध विनापरवाना प्लंबरला पकडण्यासाठी रात्री 10:30 पासून या ठिकाणी ठाण मांडून होते. परंतु रात्री 12:15च्या सुमारास देखील काही हालचाल न दिसल्या कारणानं सदरील ठिकाणी जलवाहिनी जवळचे पाईप होते ते काढून घेण्यात येऊन ते जप्त करण्यात आलेत आणि पुढे हे नळ कोणत्या दिशेनं जात आहेत हे बघितलं असता हर्सुल चौकातून विरुद्ध दिशेत जात असल्याचं समजलं. मात्र रस्ता इतक्या रात्री खोदून पाहण्यासाठी यंत्रणा नसल्यानं मध्येच तसं कापण्यात आले. हे नळ घेण्याचा प्रयत्न कोण लोक करत होते हे लक्षात आलं नाही, म्हणून नंतर रस्ता खोदण्याची मंजुरी घेऊन नळधारक शोधण्यात येतील अशी माहिती अनधिकृत नळ शोधक पथकानं दिली आहे. रमजान, ईद, गुढीपाडवा व पुढील महिन्याच्या होणाऱ्या ग्रामदैवत देवीची यात्रा निमित्तानं
वैजापूर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समिती सदस्यांची बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली आहे। या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येणारे उत्सव रमजान ईद, गुढीपाडवा व पुढील महिन्याच्या एप्रिल 2 तारीख रोजी ग्रामदैवत देवीची यात्रा शांतता व सुव्यवस्थित पार पडावी व कायदा तथा सुव्यवस्था राखावी असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी मंगळवारी रोजी पोलीस स्टेशन इथं आयोजित शांतता समिती सदस्य बैठकीत केलंय। वैजापूर हे शहर सामाजिक सलोख्याचं व बंधुता पालनाचं शहर आहे असंही फुंदे पुढे म्हणालेत। प्रास्ताविक पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी केलं। सदस्य धोंडीराम सिंग राजपूत यांनी वैजापूर शहराच्या नावलौकिकाची माहिती सांगून बंधुभावानं उत्सव साजरे करतात असं सांगून रमजान ईद, गुढीपाडवा व ग्रामदैवत देवीची यात्रा शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलंय। या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश शेठ बोथरा, माजी नगरसेवक गणेश खैरे, सदरे काझी हाफिझउद्दीन, अल्ताफ बाबा, गौरव दौडे, मंजुषा ढाकरे, भारती कदम, सुनीता साखरे, रवी पगारे, विजय गायकवाड, शैलेश खैरमोडे, अमोल राजपूत, S.A. सय्यद, श्री वाघ, प्रितेश टेके यांच्यासह शांतता समिती सदस्य उपस्थित होते। ज्ञानेश्वर मेटे, विजय त्रिभुवन यांनी आभार मानले। एडीएन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी ललित काथवटे, वैजापूर। भरधाव दुचाकी झाडावर आदळून सिल्लोड तालुक्यातील 3 युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चिखली जाफराबाद रोडवरील भोकरवाडीजवळ घडली आहे। या अपघातामुळे पिंपरी गावावर शोककळा पसरली आहे। भरधाव दुचाकी झाडावर आदळून 3 मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। भरधाव दुचाकी झाडावर आदळून 3 युवकांचा जागीच मृत्यू झालाय। हा अपघात चिखली जाफराबाद रोडवरील भोकरवाडीजवळ घडलाय। सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील रोहित चाबुकस्वार, शुभम रमेश चाबुकस्वार आणि नाशिक येथील सोनू सुपडू उसरे हे तिघे दुचाकीनं कुंभारीकडे जात होते। भोकरवाडीजवळ चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे दुचाकी भरधाव वेगानं झाडावर आदळली। 3घांचाही जागीच मृत्यू झाला। या अपघातामुळे पिंपरी गावावर शोककळा पसरली आहे। शुभम चाबुकस्वार हा सिल्लोडच्या छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये 9वीत शिकत होता। रोहित चाबुकस्वार यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 12वीला होता, तर सोनू उसरे नाशिकचा रहिवासी होता। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा गोळीबाराचा थरार। स्कूटीवर दूध आणण्यासाठी गेलेल्या व्यावसायिकावर अज्ञाताकडून गोळीबार, जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शिक्षक पदवीधर आमदार कशाला हवेत? या आमदार प्रशांत बंब यांच्या प्रश्नावर काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांचं सडेतोड उत्तर। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन। उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम। संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध। उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा। रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी।